विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि लासलगावकरांसाठी फार मोठी भाग्याची बाब परमपूज्य परब्रह्म भगवान भगरी भगवंताचा या कृपा आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ चरित्र कथा या ठिकाणी आपल्याला श्रवण करण्याचा आनंद प्राप्त होतो आहे। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचार पूजावे स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यासी होम हवन, सांडोनिया अवघाशीन नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करता चार पुरुषार्थ येई हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल। स्वामी चरित्र सगळ्या ओव्या त्याच्यातलं आहे। मला ज्याच्यासाठी बोलवलं मी ते सांगणार आहे। या भूमीची पवित्रता असायला पाहिजे। उगीचच बाबा येतात का विसावले असते, काहीतरी नियोजन असावं। इतकं पुण्य घेतलंय तुम्ही। पहिलं गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा। पहिलं पुण्य। दुसरं पुण्य, पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परम भाग्य तयांचे, धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले, योगाभ्यासी योग साधती, तडी तापडे मार्गी श्रमती, निराहार किती एक राहती, मौन धरिती किती एक, एक चरणी उभे राहोन सदा विलो किती गगन, एक गिरी गौरी बैसोन तपश्चर्या करताती, एक पंचाग्नी साधन करती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसारावघा सांडोनी, एक करते कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करती होम हवन, एक षटकर्मे आचारती, एक लोका उपदेशिती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करती, एक बांधती देवालये। पुढचं अंडरलाईन करा, फार महत्वाचं आहे। परितयांचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, आणि केली यासी नाना साधन, भावाविना सर्व व्यर्थ। मोठे शेठ सावकार बाबांच्या दर्शनाला यायचे। महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या, ते जायचे नाही कधीच। लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारकी। काय बाबा आहे, आम्ही सांगून सुद्धा ऐकून येत नाही आमच्याकडं, तरी काहीच बोलायचं नाही। बाबा अहो तुमच्या पायाजवळचं फूल नेलं ना, आम्हाला अनुभव आला बाबा तुम्ही अवतारी पुरुष आहात, तरी मनावर काहीच परिणाम नाही। लोकपवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंद चित्त नो हे भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती, निंदा स्तुती करिताती, खेद आनंद मानती, चित्ती चित्त वृत्ती द्विधा होय। हे कर्तृत्व त्यांचं आहे। आम्ही लगेच रिॲक्ट होतो, उतावीळ असतो कोणी काय बोललो का। आणि मला विशेष आनंद होतोय, देवीनंदगिरीजी महाराज बाबांचे परमभक्त आज या ठिकाणी कथेला उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो।
बाबांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि समर्पणच असावं, समर्पणाशिवाय नाही. त्याग करावा लागतो. एखाद्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं का असं वाटतं आम्ही ज्ञानेश्वर महाराजच झालो. नाही होत, त्याग करावा लागतो. आमच्याकडे आहे ते वैराग्य आहे, नाही आमच्याकडे वैताग आहे, वैराग्य नाही आहे. येता का पंढरपूरला? म्हणे आलो असतो, मुलाचं लग्न ठरलं, आम्ही गेलो निघून. परत पुढच्या वर्षी बाबा मुलाचं लग्न झालं, आता चला ना पंढरपूरला. आलो असतो म्हणे, सुनेला 7वा महिना चालू आहे, कसं झालं? अरे मेल्या, धाव धाव धावतो आहे, दिशा काही कळत नाही, हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. काय जगतोय आम्ही? कशासाठी जगतोय आम्ही? काय कमवतोय आम्ही? काय गमवतो आम्ही? कधीतरी हिशोब व्हावा याचा. आम्ही गेलो निघून. परत 3ऱ्या वर्षी पिच्छाच करायचा. आणि चांगली गोष्ट सारखी सांगावी लागते, वाईट गोष्ट शिकवावी लागत नाही. असा कुठं लासलगावमध्ये बोर्ड वाचला का, आमच्याकडं छान छान शिव्या शिकवून मिळतील? नाही, शिव्या वाईट आहे, लोक शिकतात. पण हरिपाठ म्हणा, ओम भगरी भगवते नमः हा मंत्र म्हणा, हे सारखं सांगावं लागतं. म्हणून माऊलीने एक शब्द 2दा रिपीट केला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? द्विरिक्त दोष यायला पाहिजे त्याच्यात व्याकरण शास्त्रानुसार. एकच शब्द एकच अर्थात 2दा जर रिपीट होत असेल, 2दा परत परत याचं द्विरुक्ती दोष आहे. पण माऊली म्हणता हरीचं मुख आहे, हरीच्या मुखाने हरीच बोला. चांगली गोष्ट सारखी सांगावी लागते. चला ना कीर्तनाला, चला ना कीर्तनाला, चला ना कीर्तनाला, चला ना कथेला. रोज म्हणा, 6व्या 7व्या दिवशी येईलच तो. चाहे एकदाची कटकट, झालं तुमचं काम. चला ना, असं कपड्याचं दुकान होतं ते, चला ना कीर्तनाला चला. 7व्या दिवशी जागरच्या दिवशी दुकानदार तयार झाला, 8लाच वाढवलं, जेवला आणि आला कीर्तनाला. हा मोठं दुकान. पहिल्यांदा आला तर कीर्तनकारासमोर बसला. जाईना का बसना, बसल्या बसल्या लगेच झोपला. जाईना का झोपना, वांदा नाही, घोरायला लागला. पेटीचा आवाज बंद झाला हो. जाईना का घोराना, वांदा नाही, त्याला तिथं स्वप्न पण पडलं. काय म्हणावं आता या माणसाला? बरं, स्वप्नात काय येतं? अंतरीचे ध्यावे स्वभावे बाहेरी. स्वप्नात तेच आलं दिवसभरातलं. मी म्हणतो दिवसभरात जे कर्म करतात ते रात्री स्वप्नात येतं. आयुष्यभर केलेलं सत्कर्म सोबत येणार नाही का परलोकी? येईल. पण ते कोणतं करावं ती कथा सांगते. कथा म्हणजे आरसा आहे. आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. आपण कुठं आहोत, कुठं चुकतोय, कुठं सुधारणा झाल्या पाहिजे. स्वप्नात पठ्ठ्याच्या दुकानदारी आली. जिथे तुंतुणे वाजती तिथे कान टवकारती, आणि जिथे हरे कथा चालती तिथे पापी झोपी जाती. झोप आली तर येऊ द्या, समजायचं पाप कटतंय. कुंभकर्णाची आवडतीची बायको आहे कोण? झोप. कुंभकर्ण गेला मरून. ती म्हणली बाई कारण कसा मी केला असेल संसार तर करो, आता मरून गेला हा, आजपासून चांगलं वागायचं. म्हणून ती झोप इकडे यायला लागली. आता झोपला त्याच्या दुकानात. दुकान स्वप्नात आलं आणि कीर्तनकाराजवळ बसेल. आता स्वप्नात काय आलं त्याच्या? तिथं बसल्या बसल्या झोपल्यानंतर मोठा शेठजी आला. दुकानदार साहेब कपडा दाखवा. हा घ्या. हा नाही, महागाचा दाखवा. असा वरती बॉक्स असतो, वरच्या माळ्यावरून तो खाली टाकला तो कपडा. हे बघा किती, 5000 मीटरवाला. वा वा छान आहे म्हणे. किती देऊ? सगळा तागा द्या म्हणे. ते कुठं चाललं? कीर्तनात. कीर्तनात बसला कीर्तनकारासमोर, झोपला, घोरतोय आणि त्याला स्वप्नही पडलं. स्वप्नात आली दुकानदारीन गिऱ्हाईक. आता 5000 मीटरचा कपडा, मोठा तागा मोजायचा म्हणून याने हात ताग्यासाठी पुढं नेला. नेमकं कीर्तनकाराचं धोतरच हातात आलं.
पुढचं काही सांगत नाही. म्हणून त्या दिवसापासून आमची कीर्तनकार कंबर बांधायला लागले. भरोसा नाही. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता. ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. जासी वानेती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. मला असं वाटतं काही बोलू नये, नुसत्या ओव्याच म्हणाव्या. स्वामी चरित्र कथा आहे. ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. कालपर्यंत आपण श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती स्वामींची जन्मकथा धावता परामर्श घेतला. स्वामी महाराजांच्या अवतार कार्याकडे आज आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या, येई विजय दत्त हा. आगळा वेगळा अवतार आहे. जो करील सेवा तो खाईल मेवा. कोण आहे स्वामी महाराज? कोण आहे? नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अग्नित पापी तारिले. कर्दळी वणी गुप्त जाहाले, गुरुचरित्रिती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे, भाग पडले प्रगट होणे. धुंडली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. जे केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद, आणि लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. मी काय काय बोललो तुमच्या लक्षात आलं का? गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. काळबुवा म्हणून आहे पुण्याला, ते तिकडं समाधी घेतात आणि ते इकडं प्रकटतात. बगरी बाबा, याचा अर्थ काय? हाच आहे तो अर्थ. आपण लौकिक घेतो, अलौकिक घ्या. दिवाळीचा सण आला, गुरुचरित्रातली कथा आहे. दिवाळीचा सण आला, सगळे शिष्य, गुरुराया स्वामी आमच्या घरी याल? येतो ना. कोणाला सांगू नको. गुरुराया आमच्या घरी याल? येतो ना. कोणाला सांगू नको. अशा 7 शिष्यांना सांगितलं, मी तुझ्या घरी येतो, तुझ्या घरी येतो, कोणाला सांगू नको. आणि ते गप्प होते. माझ्याकडे गुरु मायमली येणार आहे, गुरु येणार आहे. 7 घरामध्ये गुरु गेले आणि 8व्या ठिकाणी मठातही राहिले. याला काय म्हणावं? एकच वेळेला अनंत ठिकाणी हे सत्पुरुष अवताराचं कार्य करू शकता. तुम्ही काळबुवाचा तो फोटो पहा आणि भगरी बाबांचा फोटो पहा. तीळ मात्र सुद्धा बदल नाही, नखा इतका सुद्धा बदल नाही. एकदम तेच आहे ते. जसं गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटले. त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. आणि आता समाधीला बसले बाबा. बसले नाही, ते तिथंच आहे. त्या दृष्टीने तुम्ही पहा. ते घरी येतील, तुमच्याकडे भगर मागतील, तुमच्याकडे बसून जेवतील, स्वप्नी येऊन दृष्टांत देतील, सकाळी उठून जाग करतील. आपल्यासाठी भलं नसेल तर तिकडे जाऊ नको म्हणून सांगतील. हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अजूनही बाबांचं मार्गदर्शन सुरूच आहे. फक्त घेणाऱ्याने घेतलं पाहिजे. श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. आणि आज काम करते श्रद्धा आणि विश्वास. काय इतके भंगार लोक आहे. देव नसतो. अरे ज्या देवाने तोंड दिलं त्या तोंडानेच म्हणतो देव नाही. मेल्या किती करंट आहेस तू. आणि एक सांगू का, माफी मागून बोलतो, पाया पडून माफी मागून बोलतो. आम्हाला अडाणी लोक परवडतात. जे जास्त शिकेल असताना अजून बोलू का? गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत राहणाऱ्याचे आईबाप कधीच वृद्धाश्रमात नसतात. आता दुसरं न बोललेलं बरं.
देव नसतो. मी पदवीधर आहे, मला 2 लाख रुपये पगार आहे, मी देवाला मानत नसतो. किती? 2 लाख पगार आहे म्हणून देवाला मानत नाही. म्हणलं तू देवाला नको मानू, 2 लाख तुला पगार आहे, रोजच्या नाश्त्याला चिल्लर खात जाय आणि दुपारी जेवताना नोटा खाशील काय? अन्नच खातो ना मेल्या. काय मुंबईवरून आलो बोंबलत, आणि गरीब होता बिचारा मेहुणा. भगरी बाबांची सेवा करतो. ये भगरी बाबा बिबा सब कुछ झूठ है, जिनके पास एक डिब्बा है सिर्फ वो क्या दे सकते हैं तुम्हें. काम करो, मेहनत से कमा और खाओ. तो म्हणला दाजी तुम्ही तुमचं करा, माझं मला करू द्या ना. पण दाजी खटकी होता. आता हे दाजी जपायचे का माहितीये का? बहिणीमुळं, नाही तर उचलून आपटाय पाहिजे असे काय बेकार राहते ते. लय भांकास जमात ही कोणाची. आता मी कोणाच तरी हाय मरू जाऊ बेकार आहे, कठीण असतं. ते गावामध्ये कोणी विचारत नाही. ते सासूरवाडीला गेलो असं शायनिंग हाणतं ते, आणि सासूबाईला तर जावई आल्यानंतर निर्गुण ब्रह्मच असतं. आमचा जावई म्हणे गाडीशिवाय पाय सुद्धा ठेवीत नाही बाई, नाही बाई. हा 17 जणींना. मग मी विचार केला, 2-4 जणांना विचारलो, इतका श्रीमंत आहे का गाडीशिवाय पाय ठेवीत नाही? नाही म्हणे ड्रायव्हरची नोकरी आहे, नोकरी आहे. इतका आनंद त्या सासूबाईला झाला, इतका आनंद झाला. वर्षातनं आलं. मग मुलीला विचारलं, का ग जावई बापूंना काय आवडतं? ती म्हणली त्यांना सगळंच आवडतं, पेल्यानंतर तर सगळंच खातात, फक्त तेवढं अजून खाल्लं नाही त्यांनी. सगळं खातात. भजी, हा भजी तर फार आवडतात. मग सासूने भजे केले, पण इतकी हुरळून गेली बिचारी, सगळं वाढलं, गरमागरम पालकाचे भजेच नाही वाढले. अर्ध जेवण होत आलं, जावई भजा कपायचा, भजे जावई कपायचे, पण जावई बिलंदर होता. मामी काय वाचलो आज? काय झालं बाई, काय झालं? बस स्टँडवरून उतरलो, पायी पायी येत होतो बांधाने. मग अहो केवढा साप, केवढा महा ताटापासून तर भजाच्या टोपल्यापर्यंत काय कळलं काय? याला जावई म्हणतात. हुशार जमात असते ही. म्हणजे कसं लक्ष केंद्रित केलं बा. म्हणली बाई भजे राहिले घ्या. केवढा साप होता, एवढा लांब नसतो साप, पण भजासाठी लांब लांब. बरं गप नाही राहिलं ते, दिवसभर मेवण्याला किरकिर. ए भगरी बाबा विवाह काय नसतं, झुटाय साप. दाजी अहो देव नसता तर आपण नसतो. काय खोटं बोलतो? काम धंदा कर, बसतो देवपूजा करत, मंदिरात जाय, दर्शन कर, बाबांची मूर्ती पूज, फुल अर्पण कर. बिचार काय बोललं नाही. दाजी चला मळ्यात जाऊन येऊ. दुपारी दाजीला मळ्यात नेलं. दाजीचं तोंडच बंद नाही. काय रे काय कळतं का तुमच्या बाबाला काही? म्हणे काय? अरे मॅनेजमेंट काय असतं, विज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणे काय? एवढा एवढा डांगराचा वेल म्हणे, त्याला एवढं डांगर बसावलं. अजिबात अक्कल नाही तुमच्या देवाला. आता हे काय रिझन आहे? एवढा एवढा डांगरात एवढं डांगर दिलं म्हणे. मेवणा गप होता. कवटाचं झाड होतं बांधावं, वर पाहून म्हणला एवढं मोठं कवटाचं झाड, अजिबात अक्कल नाही तुमच्या देवाला, एवढंच कवट दिलं. आता याला काही रिझन आहे का? डांगराचा वेल एवढा एवढा मोठा डांगर, आणि झाड एवढं कवटाचं एवढंच कवट, अक्कल नाही तुम्हाला. म्हणला दाजी तुमचं काय म्हणणं आहे? ते डांगर इकडे पाहिजे होतं आणि हे कवट इकडं वेलीला पाहिजे होतं. असे दाजी बोलत असताना हवा आली आणि जसं वरतून एक कवट सुटलं, दाजींनी नेमका गांधीजीचा कट मारलेला होता. बगरी बाबा येते, सोपं आहे काय? ते काय चंद्राचे देव आहे का? अवतार आहे. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई. एखाद्या दिवशी जरी दर्शन चुकलं ना, दिवसभरातलं गणितच चुकलं. नित्य नेमनामी. इथून करा. नजर बदलो तो नजारे बदल जाते हैं, अपनी सोच बदलो तो सितारे बदल जाते हैं.
वृत्तीच साठवा, कृपाच होते. कौट पडलं न दाजी आडवाच झाला. डोळेच पांढरे, जोऱ्यात लागलं ते. 5 मिनिटं दाजी काय शुद्धीवच येईना. पाणी मारून पाहिलं, कांदा लावून पाहिला. मग त्या मेवण्याने काँग्रेसात फिरून आणलेली चप्पल लावली. खाडक्यान दाजी जागा झाला. मेलो असतो आज. ट्रेनची टायमिंग काय, मला नाही राहायचं काय, मेलो असतो आज. दाजी, मेवना गप होता सकाळचा. दाजी काय, आमच्या भगरी बाबांनी हे डांगर इकडं बसवायला पाहिजे होतं. तुझ्या बाबाला सांग बाबा, जो किया उसने अच्छा ही किया. म्हणे का, आज जर डांगर भगरी बाबाने वरती बसवलं असतं तर मग थाली पिठच झालं असतं. देव आहे तो, मॅनेजमेंट करावं त्यांनी. काय सांगू तुम्हाला, दिंडोरी दरबारवरून आम्हाला निघायचं. गुरु माऊली आम्हाला आशीर्वादच देते ना, कारण तिथून एकदा परमिशन मिळाली का मग निघायचं असतं. 7:30 वाजले तरी आम्हाला गुरु माऊली थांबा 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 थांबा. नंतर 7:45 वाजता श्रीफळ दिलं. म्हणे आता निर्विघ्नपणे जा. कारण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेत आम्ही तिथून परमिशन निघायची मागत होतो त्यावेळेला गुरु माऊलींनी परमिशन दिली नाही. आम्हाला वाटलं खूप उशीर होतोय, लांब जायचंय, माऊली का आम्हाला अनुमती देते न जायची दरबारातनं का. नंतर कळालं, ज्या वेळेत आम्ही निघणार होतो त्या वेळेत त्या तळेगावच्या जवळ इतका भयानक अपघात झाला होता. कंप्लीट त्या अपघातात आमच्याच गाडीचा नंबर होता, म्हणून थांबून धरलं. ही गुरुकृपा आहे. याची कांडी फिरवल्यासारखा चमत्कार होत नाही. गुरुकृपा काय असते ती आत्मसात करावी लागते. गाणगापूरला ज्याला वाटलं त्याने जावं, मनोरथ पूर्ण करावं. आईच्या हृदयाने माझ्या नरसिंह सरस्वती स्वामींनी कृपा आशीर्वाद प्रत्येकाला सारखे द्यावे. तुम्ही माझे आहात, या. तुम्ही अनन्य भावाने शरण आलात ना, योगक्षेमाची जबाबदारी माझी आहे. मी तुमचं पाप बघणार नाही, मी तुमचं पुण्य बघणार नाही. तुम्ही माझे झालात ना, सर्वतोपरी संरक्षणाची जबाबदारी माझी आहे. काय अवतार कार्य आहे. म्हणून सांगू, सत्ययुगात राम, द्वापार युगात कृष्ण, कलियुगाचं डिपार्टमेंट चार्ज कोणाकडे असेल, खातं कोणाकडे असेल तर ते दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांकडे आहे. ते कलियुगाचे चालक, मालक, पालक आहे. तरुण स्त्री, 2 वर्ष झाले लग्नाला, आणि पतीला व्याधी जडली. इतकी भयानक व्याधी जडली, दवा झाली, दुवा झाली, पण महान पतिव्रत आहे. सासू सासऱ्यांनी म्हणावं, बेटा निघून जा तू माहेरी, तुझी चुकीच नाही, आमच्या लेकराला व्याधी आहे. नाही, आई बाबा हे सासू सासऱ्यांना म्हणायची, आई बाबा. आणि खरंच आहे ते. तुम्ही माहेर सोडलं, सासर स्वीकारलं तर सासू सासऱ्यांना आई बापा सारखं मानावं. आणि ज्यांची मुलगी सासरी गेली, सून घरात आली, त्यांनी सुनेला मुलीसारखं वागवावं. होतील का भांडण? रामराज्य येईल. आणि बोलायला सोपं आहे, प्रॅक्टिकली अवघड आहे. पण तुम्ही मनावर घेतलं तर सगळं होईल. तुम्ही दोन सख्खे भाऊ भांडून कधीच वेगळे होत नाही, पण दोघी एकत्र आल्या का भिताड पडल्याशिवाय राहत नाही. कशासाठी? नका करू. गोळ्या मेळ्याने राहावं, एक जीवाने राहावं. मोठ्याने ऊस आणून दिला, म्हणला पुतण्याला दे ना आपल्या मुलालाही दे. आणि लहानी जाऊ पाहत होती,
या मोठीनं नवऱ्याकडून ऊस घेतला आणि तो तोडला. एका ऊसाचे 2 तुकडे केले, पण झालं काय, ते 2 तुकडे काही सारखे नव्हते. डाव्या हाताच्या पेऱ्यामध्ये त्या ऊसाला 2 पेरे जास्त होते, उजव्या हातातल्या पेऱ्याला 2 पेरे डाव्यापेक्षा कमी होते. म्हणजे इकडचा तुकडा मोठा, इकडचा छोटा आहे. पण जिकडं छोटा आहे तिकडं मुलगा आहे, आणि जिकडं मोठे 2 पेरे जास्त तुकडा आहे तिकडं पुतण्या उभा आहे. आता 2 पेऱ्यांनी काय फरक पडला असता? हिनं ऊस सरळ द्यायचा तो असा दिला, आणि तेव्हापासून घरात गुणाकारच सुरू झाला. काय फरक पडला असता? स्वीकारावं, थोडं 19-20 होत असतं. आणि स्वीकारणं हा धर्म आहे. जो प्राप्त है वही पर्याप्त है. तक्रार करू नका, जे आलंय ते स्वीकारा. हा वाईट आहे, तो वाईट आहे, अरे त्याने काय बदलावं? त्याने बदलण्यापेक्षा स्वतःला बदलावं. आणि सिस्टम कधीही वरतून बदलत नसते, ती खालून बदलत जाते. सिस्टम वरतून नसते बदलत. हे फ्रॉड करतात, ते फ्रॉड करतात, तुम्ही देऊच नका ना, कशाला फ्रॉड होईल? मला गाडीवाल्या तिथं ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं आणि मला 500 रुपयाची पावती भरायला लागली. खूप त्रास झालाय. नुसते पैसे, अरे तुझे डॉक्युमेंट्स क्लिअर असते तर तुला द्यायची गरजच पडली नसती. तू परिपूर्ण नाहीये. हेल्मेट काही शो साठी नसतं, ते फक्त ट्रॅफिक पोलिसांना दाखवण्याचं. ते आपल्या ब्रेनचं, मेंदूचं, डोक्याचं प्रोटेक्शन असतं. हे त्यांच्यासाठी नाही, ते आपल्यासाठी. वापरलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टी आहे. परदेशामध्ये गुन्हेगारी का कमी आहे? कारण तिकडं कायद्याचं ज्ञान हे शाळेत शिक्षणात शिकवलं जातं. आपल्याकडं तसं नाहीच आहे. असो, विषयांतर होत आहे. आई, मी यांना गाणगापूरला घेऊन जाऊ का? सासूला म्हणाली. किती आशा आहे का माझ्या पतीने वाचावं. मी एवढी लीला सांगून स्वामी महाराजांच्या अवतार प्रकट कार्याकडे येतो. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अग्नितपा पितारिले, कर्दळीवणे गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. म्हणून सांगायचंय मला एकच, ती पतीला आधार देऊन, काही दळणवळणाचे साधनं नाहीयेत, गाणगापुरी घेऊन गेली. गाणगापुरी असता श्री गुरु सतत देतसे ते वरू. वर द्यायचे सतत, कधीच कमी केलं नाही त्यांनी. देण्यासाठीच अवतार झालाय त्यांचा. इतकी सुंदर भव्य दिव्य मूर्ती आहे. कोटी सूर्यांचे तेज हरी. सुंदर. काल आपण पाहिली झाकीमध्ये. सुंदर रूप, सुकुमल. आणि मजल दर मजल करता करता गाणगापुरी पोहोचली. पण असं झालं, दोष असले का तीर्थक्षेत्रावर गेल्यावर ते बलवत्तर होतात. एखादा माणूस म्हणतो मंदिरात गेलं का मला फार त्रास होतो. दोष आहे ते, आणि दोष बाहेर पडताना त्रास होतोच. त्रास होतो त्याचा. गुरुचरित्र सुरू केलं का तुमचे हातपाय दुखतील, डोकं दुखेल. कारण का? ते दोष होऊ देत नाही, अडथळे आणतात. पण अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण करायचं 7 दिवसाचं गुरुचरित्र, सोडायचं नाही. किती संकट येऊ द्या. नंतर हळूहळू पारायणाला तुमचा त्रास कमी होईल आणि तुम्हाला आनंद वाटेल. तिथं गेली आणि तिच्या नवऱ्याची तब्येत अजून ढासळली. क्रुश झाला, खाता येत नाहीये त्याला. अगं, घरी मेलो असतो. आता आई बापाला काय सांगशील? नका हो असं बोलू. माझी सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा आहे, माझ्या नरसिंह स्वामींवरती. ते नक्कीच तुम्हाला प्राणदान देतील. हे बघ ना माझा रोग, माझ्यासाठी किती कष्ट घेतेस ग तू. रडायला लागला. रडू नका ना. तुम्ही रडले तर मी खचून जाईल. काय ताकद दिली माझ्या माता भगिनींमध्ये देवाने दुःख पचवण्याची. फार ताकद आहे तुमच्या. माणूस नाही पचवू शकत एवढं. एखाद्या माणसाची बाई जर लवकर मेली तर तो माणूस जास्त दिवस जगत नाही. पुरुषाला दुःख सहन होत नाही. पण एखाद्या बाईचा नवरा जर लवकर गेला, तिला जगावं लागतं फक्त आपल्या लेकरांसाठी. नारी तो नारायणी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. माझे मनमत
माझे गुरुराज पूर्ण करतील. तुम्ही आराम करा. भिक्षा मागून आणायची, पतीला खाऊ घालायची, एखादा घास त्याने खावा, ठसका जावा, मरण प्राय दुःख त्याला व्हावं, तिने पदराने तोंड पुसावं, डोक्यावरून हात फिरावा, पाठीवरून हात फिरावा, नवऱ्याच्या धीर द्यावा. पण सांगो 8 दिवसानंतर व्हायचा तो परिणाम झाला. याला दम लागला. पण हिने संगमाचं स्नान पतीला घातलं. भीमा अमरजा, या संगमावर एकदा स्नान करा. दिव्य अनुभूती आहे. आमचं कायमच आहे म्हणून सांगतो. हे पुस्तकातलं नाही, अनुभवातलं आहे. भीमा अमरजा संगम आहे. आणि तिच्या नवऱ्याने प्राणत्याग केला. इतकी रडली, बांगड्या फोडल्या. गुरुराया फार आशा करून आले होते. गुरुचरित्रात कथा येते, फार आशेने आले होते. माझे सासू सासरे आई बापासारखे, काय उत्तर देऊ त्यांना. ते म्हणले नको जाऊ, सोडून दे, माहेरी निघून जाय. पण नाही, माझा विश्वास तुमच्यावर होता. लहानपणापासून मी गुरुचरित्राची उपासना करते. काय काय कर्म माझं चुकलं. वयाच्या 16व्या वर्षी मला वैधव्य यावं आणि गाणगापुरामध्ये तुमच्या अधिपत्याखाली यमाना यावं, माझ्या पतीचा प्राण घेऊन जावा, ही ताकद का तुमची. आणि भांडायचं ना, देवाशी भांडा. एकमेकाशी कशाला भांडता. अधिकार आहे तुमचा. जनाबाई देवाशी भांडायची, अधिकार आहे तिचा. व्यथा देवाकडं मांडा, व्यथा भगरी बाबाकडं मांडा. जीवानं जीवाकडं व्यथा मांडू नका, कारण जीव अपूर्ण आहे आणि सद्गुरू आणि देव परिपूर्ण आहे. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देव निवारीला दुःख, देव निवारीला जाऊ देवाची गावा. जीवानं जीवाकडे व्यथा मांडू नये. जीव अपूर्ण आहे. अहो माझं फार डोकं दुखतं, अहो माझं फार डोकं दुखतं. समोरचा म्हणला तुझं तर डोकं दुखतं. मी काल चेक केलं, मणक्यात 2 गॅप सांगितले डॉक्टरने. म्हणजे काय झालं, दुःख वाढलं का कमी झालं. जीव अपूर्ण आहे. जीवानं जीवाकडे व्यथा मांडू नये. व्यथा मांडावी इथं समाधी मंदिरात, व्यथा मांडावी स्वामींच्या दरबारात. देवा काळजी नको, कारण देव परिपूर्ण आहे. लई रडली, पती गेला त्याचं दुःख नाहीये. हे सद्गुरुनाथा तुझी अपकीर्ती होईल. गाणगापुरामध्ये माझी निष्ठा असताना माझ्या पतीचा जीव जातोच कसा. नुकसान माझं नाही तुझं आहे. सजन कसा याचे हात तोडल्यानंतर तो देवाला म्हणला नुकसान तुझं झालंय ने का, हात कसे जोडू आता, भजन कसं करू आता. व्यथा काय मांडतोय. मी एवढी भक्ती करत असताना, तुझ्या वारीला येत असताना माझे हात तुटलेच कसे. नाही नाही, घडायचं ते घडलं ना. आता भजन कसं करू, पूजन कसं करू. अरे तुला गंध कसा लावू रे जगन्नाथा. नुकसान तुझं आहे माझं नाही, ही व्यथा असावी. आणि ही ज्याची निष्ठा पक्की आहे तोच बोलतो असा. रडावं देवाकडं, हसावं देवाकडं, दुःख मांडावं देवाकडं, आनंद साजरा करावा देवाकडं. लग्नात काय नाचता, इथं नाचा, इथं नाचा. तुम्ही आयुष्यात प्रपंचात नाचायची गरज नाही ठेवणार माझे बगरी बाबा. इथं आनंद लुटा. तिकडं लाजत नाही लोक, इथं नाचायला लाजतात.
कोणी बघेल का कोणी बघू द्या. निर्लज्जासी सन्निध गुरु. सद्गुरूंच्या दरबारामध्ये लज्जा सोडून द्यायची आहे. म्हणजे काय? झाडायला लाजायचं नाही, चपला व्यवस्थित ठेवायला लाजायचं नाही, आसनं टाकायला लाजायचं नाही. आदर्श घ्या त्या शीख लोकांकडून. गुरुद्वाराच्या बाहेर क्लास 1 ऑफिसर चप्पलांची धूळ रुमालाने साफ करता है. का? ऐसा क्यों कर रहे हो? बोले हमारे गुरु नानक किस रूप में आएंगे कुछ पता नहीं. उनकी पादुकाएं, जूते हमें साफ करने की जो अनुमति यहां मिली है, म्हणजे ते जीवामध्ये शिवाला बघतात म्हणून सुसूत्रत आहे ना. आमचे विचारच बदलत नाहीये म्हणून आपण मागावं. मी काही निंदा करत नाहीये, थोडी कान उघडणी आहे. इतकं सुंदर वाक्य वाचलं मी एक मंदिराच्या बाहेर. मी म्हणतो इथं कुठंतरी लिहायला हरकत नाही. मंदिराच्या बाहेर वाक्य काय असतात? चपला इथं काढा, नारळ इथं फोडा, बरोबर आहे ना. अजून शांतता राखा. अजून काय असतं? मोबाईल बंद ठेवा, लहान मुलांना सांभाळा, रांगेत दर्शन घ्या. अजून खिसे कापून पासून सावध राहा. त्या मंदिराच्या बाहेर इतकं सुंदर वाक्य होतं. म्हणे मंदिरात प्रवेश करताना पायातले जोडे, चपला, मंदिरात प्रवेश करताना पायातले जोडे आणि जोड्याच्या लायकीचे विचार मंदिराच्या बाहेर काढा, देव तुम्हाला भेटेल. आम्ही पायातले जोडे काढतो पण भंकास विचार काय काढत नाही आणि त्याच्यामुळं घोटाळा आहे. म्हणून मंदिराच्या बाहेरचे भिकारी चांगले, कारण ते परिस्थितीने भिकारी आहे. पण मंदिरात स्टँडर्ड भिकारी असतात हल्ली, स्टँडर्ड भिकारी, त्यांची संख्या जास्त आहे. रडत होती तिच्या सासरकडचे लोक. आणि काळजी काय? ऐका ना, यांच्या आई बापाला सांगू नका हे वारलेत म्हणून. का? दुःखी होतील ते पण प्राण सोडून देतील. आईला दिसायला कमी आहे, बापाला चालता येत नाही, त्यांना सांगा तब्येतीत सुधारणा होते. किती काळजी, याला पतिव्रता म्हणतात. आता हे तर गेलेच आहे, मी कसं तोंड दाखवू माझ्या आई बाप, मातृ पितृ तुल्य असलेल्या माझ्या सासू सासऱ्यांना. लोक सुधारडत होते हो. पण आता ही एकटीच आहे म्हणून तिथल्या गाणगापुरातल्या काही लोकांनी सरसावून, बाई आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर, सगळ्यांना जायचंय. उपजे ते नाशे, नाशिले येते पुनरपेदीचे. प्रत्येकाचं आयुष्यमान ठरलेलं आहे. देवादिकांना चुकत नाही. सोड आता प्रेताला, दुर्गंधी सुटेल. आधीच तो आजारी आहे, आजारपणात त्याचा जीव गेला नाही. अजूनही तिला आशा आहे. आणि आशा करावी देवाकडं, आशा करावी सद्गुरूंकडे. माणसाने माणसाकडे नाही करू. अपूर्ण आहे. मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. त्यांनी जबरदस्ती त्याचं ते प्रेत ओढलं, तिरडीवर बांधलं, सगळे सोपस्कार केले आणि निघाले. रडत होते ही. म्हटलं हे काय स्वप्न आहे, नेमकं घडतंय काय? घटकात हसायची, घटकात रडायची, अशी दुविधा मनस्थिती तिची झाली. काय करू मी? कुणासाठी जगू मी? मला आत्ता राहायचं नाही, पक्क झालं. पूर्वीच्या काळी सती जायची प्रथा होती. पांढरे वस्त्र परिधान केले, केस मोकळे सोडले, बांगड्या फोडून टाकल्या आणि सद्गुरु संगमावरती चांदण्यात चंद्र शोभून दिसावा असे भक्तगणांमध्ये उंच आसनावर बसलेले आहे. आहा, काय गोड रूप ते. ही 10-15 दिवसापासून होती गाणगापुरात. कधी दर्शन झालं नव्हतं, नुसते ऐकून होती. पण म्हणली आता दर्शन तरी करावं. अशी गर्दी भेदीत भेदीत मध्ये गेली. स्मशानाकडे प्रेत चाललंय नवऱ्याचं. धडपडत तडफडत गेली आणि धाडकन जाऊन सद्गुरूंच्या पायावर जाऊन मिठी मारली. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम. तिच्याकडे फुलं नव्हते,
अभिषेकासाठी पाणी नव्हतं, पण डोळ्यांतून निघणाऱ्या अश्रूंनी तिने सद्गुरूंच्या चरणाचा अभिषेक केला. हरि ओम. श्रीमद पयोनिधी निकेतनम चक्रपाणे भोगींद्रम भोगमुनि रंजितम पुण्यमूर्ते योगीश शाश्वत शरण भवाब्दिपोतम लक्ष्मी नृसिंहमदिहि करावलंबम ब्रह्मेंद्र रुद्र अर्क करिटकटी कोटी संगतांग्री कमलमाला कांती कांतम. हे गुरुराया, शेवटचं दर्शन. आणि आनंदाने तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, अखंड सौभाग्यवती भव. काय आशीर्वाद दिला? ही सद्गुरु कृपा आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पडू दे. वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. नीट आहे का पुढचं? आहे का? जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. रडत होते, हसायला लागली. सद्गुरु म्हणले, का हसते? हसू येत गुरुराया. काय मेलाय माझा नवरा, सती जाते आता. हे पांढरे वस्त्र बघा, चितेमध्ये स्मशानात ठेवलंय, वाट पाहताय माझी. काय आशीर्वाद दिला? अखंड सौभाग्यवती. बेटा, तीर कमान से, बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाते हैं, वापस नहीं आते. लेकिन मैं हूं ना. शरीरातून गेलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द, धनुष्यातून गेलेला बाण कधी परत येत नाही. ईश्वर विभूती आहे. काय अशक्य आहे त्या देवाला? एक सेवक होता, इकडे माझ्या पायाच चरणाच अभिषेक तीर्थ, जा त्या प्रेतावर घेऊन या. ते प्रेत इकडं. ते प्रेत आणलं, चितेतून काढून आणलं, सद्गुरूं पुढे ठेवलं. हाय ताकद आहे तीर्थाची. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती श्रीपाद श्रीवल्लभ पदोदकम तीर्थ जठरे धारया. अंगावर टाकलं, तोंडात 2 थेंब टाकले. पूर्ण बॉडी आकडून गेलीये. सकाळी वारलाय तो, आता सायंकाळची वेळ आहे. कोण उठतं काय? काय सांगू? ते चरणोदक असं प्रोक्षण केल्याबरोबर झोपेत न एखाद्याने जाग व्हावं. आणि अशा आळ्या पिळ्या दिल्या. आणि बायकोला म्हणलं, अगं एवढी सगळी गर्दी, आणि ह्या गर्दीत मी झोपलो, मला कसं ग उठवलं नाही? आणि कोटी सूर्यांना लाजविल इतके तेज असलेले हे सद्गुरु कोण आहेत ग? इतकी रडली ती. पण आता रडू हे दुःखाचं नव्हतं, आनंदाचं होतं. दुःखाचे अश्रू येताना डोळ्यातनं वेगळ्या प्रोसिजरने येतात, आणि आनंदाचे अश्रू येताना वेगळ्या प्रोसिजरने येतात. दुःखाच्या अश्रूंचं टेम्परेचर वेगळं असतं, आणि सुखाच्या अश्रूंचं टेम्परेचर वेगळं असतं. ही कला आहे देवाची. डोळे एकच आहे, निघणारं पाणी एकच आहे, पण आनंद अश्रू वेगळे आणि दुःखाचे अश्रू वेगळे. आनंदाने रडत होती. अहो, तुमचा प्राण परत दिला हो माझ्या सद्गुरुरायांनी. समर्था तुझ्या विण प्रार्थू कोणाला, मला एवढी घाल भिक्षा समर्था. मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा, घडो पाद सेवा तुझ्या किंकराला. समर्था तुझ्या विण प्रार्थू कोणाला, मला काम क्रोधादिके नागविले. म्हणून समर्था तुला जागविले.
नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला बापना मायणा आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विन प्रार्थू कोणाला. कोण आहे तुझ्या वाचून? मी तुझी आहे, तू माझा आहे, सर्वस्व तू आहे. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, आणि तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पे. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादि समग्र तू चिरूपे नटलासी. करता आणि करविता तूची हवी आणि होता, दाता आणि देवविता तूची समर्थानिच्छे. अध्याय 14. स्वामी चरित्र कथा आहे ना, तेच बोलणार आहे मी. शपथ आहे व्यासपीठाची, एक शब्द इकडचं तिकडचं नाही बोलणार मी. 6 दिवस आपली भेट आहे. हो नाही, 7 दिवसात नाही कंप्लीट. ते जी टॉकीज वाले 7 दिवस. बरं, तो माणूस असा समोर बसून ऐकायचा, भारावून गेला त्या कथेने. मी सगळे एपिसोड दिले 3 दिवसात. आमचे महाराज जे होते, केशवजी होते बीडला, खटोड परिवार, गौतमजी खटोड. मला म्हणे, महाराज किती दिवस स्वामी चरित्र सांगाल? त्याला म्हटलं वर्षभर सांगू. काय बात करता? अहो म्हटलं, अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ, आणि भवभयाच्या अरिष्टतेने चुके विष्णू म्हणे. हात जोडले त्या लोखंडी. बापरे, आम्हाला वाटत होतं फक्त अक्कलकोट स्वामी. म्हटलं तेवढं नका सिमेंट ठेवू, हे फार व्यापक होतं. हे पूर्ण दत्तावतार आहे. नीट ऐका. गजानन महाराजांना, शिर्डीच्या साईबाबांना, जंगलीदास महाराजांना एका क्षणात शिष्य करून ठेवणारे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांची महती 6 दिवसात नाही होत. अथांग आहे. अहो ह्या पुष्पांचा सुवास. काय लिहिलंय विष्णू बळवंत थोरातांनी, हे वाचा, रोज 3 अध्याय वाचा. अहो ह्या पुष्पांचा सुवास तृप्त करिले आपुले मानस, आणि हा सुगंध न आवडे जयास तेची पूर्ण अभागी. हा सुगंध आहे स्वामी चरित्र फुलांचा. आणि ज्याला हा सुगंध आवडणार नाही, त्याच्यासारखा अभागी, दुर्भागी जगात दुसरं कोणी नाही. मी मतिमंद अज्ञबाळ, एवढं लिहून सुद्धा काय म्हणता, काय नम्रता आहे. आणि अशीच नम्रता पाहिजे. मी कथा केली, मी कथा केली. अरे तू कोण करणारा? मी बोलतोय त्याची सत्ता आहे. त्यानं बोलणं बंद केलं तर बाबा कथा करील काय? मी नाही केली. करतानी करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे. मी येऊच नाही, आणि मी आला का संपलं. मी मतिमंद अज्ञबाळ. काय म्हणताय विष्णू बळवंत थोरात? मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोर आळ, ती पूर्विनार दयाळ सद्गुरु राज आपणची. मी हे लिखाण करायला घेतलं ना, मी मतिमंद बाळ आहे, मला काय कळतं. पण माझी इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात स्वामी गुरु माऊली. म्हणा ना, म्हणा म्हणा म्हणा. अरे वा, क्या बात आहे. छान भजन. वा वा वा, माझ्या अंगावरच काटाला. क्या बात आहे. स्वामी नाम तुझे पावन, भजनात रंगले मन. स्वामी नाम तुझे पावन, भजनात रंगले मन. स्वामी ओम, 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 स्वामी ओम. आकार है तू, अविकार है तू, आकार है तू, अविकार है तू. कर स्वामी नाम वंदन. स्वामी ओम, स्वामी
स्वामी तमहरण स्वामी जगधरण स्वामी भवतरण स्वामी श्रीरमण स्वामी शिवरूप है तू अवधूत है तू शिवरूप है तू अवधूत है तू दे अमृतमय जीवन स्वामी ओम 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 वाह वाह बहुत बढ़िया कमलत स्वामी सजलत स्वामी रमलत स्वामी अजलत स्वामी कमलत स्वामी सजलत स्वामी रमलत स्वामी अजलत स्वामी श्यामांग स्वामी गौरांग स्वामी शोभांग स्वामी सर्वांग स्वामी ध्यानात है तू भवनात है तू ध्यानात है तू भवनात है तू सर्वस्व तुला अर्पण स्वामी ओम 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 नयनत स्वामी गहनत स्वामी पवनत स्वामी गगनत स्वामी नयनत स्वामी गहनत स्वामी पवनत स्वामी गगनत स्वामी जगविलय स्वामी सुर असुर स्वामी सौभाग्य स्वामी धनोज्ञ स्वामी सौभाग्य है तू सौजन्य है तू सौभाग्य है तू सौजन्य है तू नित्य घडो तुझे चिंतन स्वामी ओम 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 स्वामी नाम तुझे पावन भजनात रंगले मन स्वामी 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 नाम तुझे पावन भजनात रंगले मन स्वामी नाम तुझे पावन भजनात रंगले मन स्वामी ओम 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 हात वर हात वर हात वर क्या बात है सगळ्यांचे हात वर हात वर महाराज की परम पूज्य भगरी भगवान भगवान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर भगवान की जय। गंगा गोदावरी माता की जय। सनातन हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय।
धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। नम पार्वती पते, हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। ओम भगरी भगवते नमः। गाणगापुरी दत्तप्रभूंनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करून 1528 साली फार अलौकिक स्वरूपाचं कार्य त्या ठिकाणी केलं आणि आता अवतार समाप्तीचा निजानंद गमनाचा दिवस। आता आम्ही निघतो, सगळे रडायला लागले, रडू नका। पुष्पांचं आसन करा, फुलांचं आसन तयार केलं। कुठं? पाण्यावर असं छान फुलांचं आसन केलं आणि त्या पाण्यावर फुलं मांडले असे ठेवले आणि त्याच्यावर सद्गुरू बसले। कसं शक्य आहे? पण योगावरती प्राणायामावरती प्रभुत्व असल्या कारणानं शरीर हलकही करता येतं, जडही करता येतं। हा वैज्ञानिक आध्यात्मिक शास्त्रीय दृष्टिकोन आहे। आज जगावात ना आम्ही आलो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भगोर समुद्र पोहले, कारण योगाची क्रिया होती। एवढ्या लांब पोहत जाणं शक्य आहे का? प्रॅक्टिस आहे। आमच्या दारणेच्या पाण्यामध्ये सतत पोहायचे। आम्ही कुठे गेलो तर ते कहां से हो? भगोर। हाँ, वही नासिक जहां स्वातंत्र्यवीर सावरकर ने जन्म लिया था। हाँ, वही भगोर। हळूच ते लोक म्हणतात, क्या आपको तैरना आता है? पोहता येतं काय? म्हणलं मग भगोरचा आहे मी, पोहता येत नसेल तर मी का आला भगोर मध्ये राहू? कलंक आहे तो। पोहतो आम्ही आणि ते सांगतो, बिना हातपाय हलवण्याचं आम्ही कितीही परस पाणी खोल असू द्या, बिना हातपाय हलवायचं पाण्यावर तरंगू शकतो। ती क्रिया आहे, श्वासावरचं नियंत्रण आहे। आणि हे चमत्कार म्हणजे काय? वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। पूर्वीच्या काळी लोक काहीच खात नव्हते, तप करायचे। आघाड्याच्या बिया त्याची खीर तयार करायची पुष्य नक्षत्रावर। आणि ती अमुक अमुक वेळेत खायची, भूकच लागत नाही। मी नाही सांगणार वेळ, तुम्ही करून पाहिला बसले डोक्याला ताण। हे कधी कधी सत्य सुद्धा लपवावं लागतं। म्हणलं ज्याचं मरण आलं 6 महिन्यात त्याला नाकाचा शेंडा दिसत नाही, लोक लगेच पाहायला लागले। ते नको, ते डोक्याला ताणच नको। आणि नेमके मी पुण्याला सांगून येलो होतो, दुसऱ्या दिवशी बाबा काय दिसत नाही, झालं डोक्याला ताण। ज्या दिवशी मरण आहे त्याला आरशात आपला चेहरा दिसतच नाही। म्हणलं लाईट लावून पहा, लाईट लावली। म्हणलं थोडी बायकोची पावडर लावून पहा, लावली, दिसतच नाही। घराबाहेर जाऊ नको, बस। अकाल मृत्यू से वो मरे जो काम करे चांडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त है महाकाल का। भगवान शिवाचा अभिषेक करून तीर्थ घे म्हटलं। अकाल मृत्यू शंकराच्या पिंडीवर त्याने पाण्याची धारा सुरू केली। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात् स्वहा बुवा। वेळ नाही ना आपल्याला। रुद्र रुद्र पाहिजे, पाठ पाहिजे। रुद्र गजांतकं पुरांतकं, रुद्र रुद्र आहे। तो म्हणला, महाराज मी विज्ञानवादी माणूस पण घाबरलो। तुम्ही सांगितलं चेहरा दिसत नाही ज्या दिवशी मरण आहे। मी दिवसभर शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत होतो,
सायंकाळी एक काळ्या गडद रंगाची एक सावली आली आणि मला भीती वाटायला लागली, कारण त्यांच्या हातात ते असं काहीतरी फेकणार होते. पण त्या पिंडीतनं एक दिव्य तेज बाहेर आलं आणि त्या तेजाने ती सावली दूर लोटून दिली. म्हणजे अकाल आलेला मृत्यू सुद्धा भगवान शिवाच्या शक्तीने दूर जातो. इतकी ताकद रुद्रसेवेची. हे विज्ञानाला चॅलेंज आहे हो. आणि जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं. पुष्पांचे आसन करा, फुलांचं आसन केलं, त्याच्यावर सद्गुरू बसले. येतो आम्ही, ब्रह्मानंदी निमग्न होतो. म्हणजे निर्गुणातला सगुण होतो आणि सगुणातला निर्गुणात सुद्धा जातो. कुठे देव? चालू असलेल्या खांबाच्या तारांमध्ये लाईट असते पण ती दिसत नाही. त्याला सर्व्हिस वायर मध्ये मीटर मध्ये येऊन कुठंतरी बटनांचा मेन आणि न्यूटन टच व्हायला लागतो, तेव्हा ती दृष्टिक्षेपास येते. ही प्रतीती अशीच आहे ईश्वराची. लाईट तीच आहे, पण माईक मधून माझा आवाज मोठा तुमच्यापर्यंत करते, तीच शक्ती. लाईट तीच आहे. आता ह्या पॅडचा आवाज सुंदर सुमधुर महाराजांच्या बोटांच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवते. लाईट तीच आहे. तो पॅड मधून बघा पक्ष्यांचा आवाज काढते. लाईट तीच आहे, पण तबल्याचा आवाज देते. लाईट तीच आहे. गरम व्हायला लागलं का हवा देते. लाईट तीच आहे. उन्हाळ्यामध्ये आम्हाला चिल्ड बर्फाळ पाणी देते. लाईट तीच आहे. सकाळी थंडीच्या दिवसामध्ये हीटर लावून पाणी आम्हाला गरम करून देते. तीच ईश्वरीय विभूती आहे. तत्व एकच आहे. अनंत शीर्षे, अनंत चक्षु, अनंत पदधारी, चराचरा ते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी. पुरुष मराठीत बोललो मी. हे व्यापकत्व आहे. हा देव आहे, हा राम आहे, हे स्वामी आहेत, हे भगरी बाबा आहे, असं दाखवायचं नसतं. ती प्रतीती आहे, तो अनुभव आहे, ती फिलिंग आहे. आणि ती घ्यावी लागते, कोणाकडून मिळत नसते. तुम्ही लुटा ती शक्ती, लुटा. आहे ती प्रगल्भता आहे. नर एक बार करणे करे नर का नारायण होय. ही शक्ती तुमच्या आमच्यात आहे. जवळी आहे परी भेटे ना. तो जवळच आहे, पण भेटतोय कुठं? आम्ही त्याला दूर शोधतोय. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. हे सद्गुरू सांगत होते त्या शिष्यांना. अरे रडता कशाला? भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. गुरुराया गाणगापूर सोडून चालले. आता आम्ही पूजा कुणाची? निर्गुण पादुका ठेवलाय माथात. त्या पादुकांचं पूजन करा, तीर्थ प्रोक्षण करा. माझं निर्गुण निराकार सगुण स्वरूप ते आहे गाणगापूरचं मंदिर. तरी ते रडतातच. तुम्हाला कसं पाहू? हे बघा, पाणी वाहत चाललंय ना उत्तरेला. हो, इथंच थांबा. काही कालावधीनंतर पाण्याच्या विरुद्ध दिशेला हे फुलांचं आसन पुन्हा तुमच्याकडे येईल. मग समजा मी आहे. विश्वास ठेवला. कर्दळी वनापर्यंत. आणि कोणीतरी त्या तीरावरून आला नावेतण्याकडं. कार्य रडता. गुरुराज गुप्त झाले. गुप्त नाही झाले. आत्ता मी त्या तीरावर गुरूंना जाताना पाहिलं, मी दर्शन केलं सुद्धा. रडू नका. तेवढ्यात त्या फुलांचं आसन पाण्याच्या विरुद्ध दिशेने उलट वाहत आलो. काय काय सद्गुरूंची कृपा समजावी. आजही गाणगापुरामध्ये जे जे भक्तगण त्यावेळेला त्या आसनासाठी सद्गुरू निजानंद गमनासाठी उपस्थित होते, त्यांच्याकडं ते फुलं तसेच्या तसे. आणि नीट ऐका, एवढे वर्ष झाले तरी ते फुलं अजून सुकलेले नाही. विज्ञानाला चॅलेंज आहे. विचार करण्याजोगी एवढे पिढ्यान पिढ्या गेल्या. 1528 पासून फुलं सुकत नाही. अरे कुठं गेलं तुमचं विज्ञान? हे मानलं पाहिजे. नुसतं मानून नाही जमणार, जाणलं पाहिजे. तब्बल 300-400 वर्ष तिथं राहिले. कुठं? गुरुराज गुप्त झाले. मला दुजोरा द्यायचा आहे, मला सपोर्ट द्यायचा याचा. हे प्रमाण आहे आम्हाला. गुरुराज गुप्त झाले.
स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची, ते केवळाना आदि सिद्ध खुंटला ते पत्रिकावाद, लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे झाले. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, नरसिंह सरस्वती प्रगट झाले, अग्नित पापी तारले, आणि गुप्त गुरु चरित्री ती कथा, कर्दळीवणी गुप्त झाले गुरु चरित्री ती कथा. पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रगट होणे, धुंडले बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. काल तुम्ही पाहिलं ना, त्या नरसिंह सरस्वती स्वामींच्या मूर्तीवरच तपश्चर्येला ध्यानाला बसल्यानंतर वारुळ चढलंय त्यांच्याच अंगावर, आणि ती काल लाकूड तोडे आणि त्याची बायको, कळलं ना तुम्हाला कालचं. आता तिथं टच करून पुढे जाऊ, काय लागत त्याला. त्याच वारुळावरती त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडली. उद्धारवाने उद्धार हो केला, मानसाचा पुण्यात्मा माझा. महाराज आयोनी जय. पण मातीच्या पोटी जन्म नाहीये, पण क्रम कसा आहे नीट समजून घ्या. पहिले 1149 साली श्री स्वामी समर्थ महाराज, नंतर श्रीपाद श्रीवल्लभ, नंतर नरसिंह सरस्वती, आणि पुन्हा मूळ अवतार श्री स्वामी समर्थ. कळलं का? असा क्रम आहे तो, तर संगती लागेल त्याची. ते मी नाही बोलत, विष्णू बळवंत थोरात बोलतायत. त्याला आशीर्वाद दिला. भव्य दिव्य मूर्ती, तेजस्वी स्वरूप. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र, सुहास्य वदनम दंतपंक्ति कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी स्तुर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी, कस्तुभमणी विशेष. ही कोणाचं वर्णन आहे? नीट ऐका, विष्णूंचं वर्णन आहे स्वामींसाठी. वत्सलांचनाची भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खुण, उदरी त्रिवळी शोभयमन त्रिविणी संगमासारखी, नाभी कमल सुंदर अति, तेथे विद्यात्याची उत्पत्ती, आणि कीचराचर जन्मदाळ जाती, मूळ जननी तेची पे, जाणो पर्यंत कर शोभती, गुडघ्याच्या खाली हात, मनगटे कंकणे विराजती, करकमलांची आकृती, रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर, सिद्धी सर्वदा सव्यकर. ऐका, गदा पद्म शंख चक्र चारही हस्ते आयुधे, कासे कासिला पितांबर, विधुलत समतेज अपार, कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगा दिसताती, जेते भक्तजन सुखावती, ज्यांच्या दर्शने पतित तरते, जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य. अध्याय 1. जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्ह मंडित, वर्णिता वेद शिनले, 14 विद्या 64 कला, जाते वर्णित्या थकल्या सकळा, आईशा त्या परम मंगला, अल्पमती केवी वर्णो, रे नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमू न शकेल महिमांबर, तेथे पामर मी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता. किती बोलू मी स्वामींवर, नाही होत पूर्ण ते काय आपलं चरित्र आहे काय? जन्माला आला, जगला, मेला, झालं, संपलं. बालपण खेळण्यात मग्न, तरुणपणात लग्न, म्हातारा झालं का इंद्रिय भग्न, मेला. काय लागत त्याला? रचना किती गोड आहे पा. आणि अशी रचना असावी जी मनाला भावावी, कानातनं हृदयात जावी, अंग रोमांचित व्हावं, कंठ दाटून यावा, डोळ्यातून अचानक पाण्याच्या धारा याव्या. ही स्तुती परब्रह्माची आहे. अशी रचना पाहिजे. नाही तर काय रचना हल्ली ते रॅप सॉन्ग करणारे असतात. कोणी रचित आता खड्डा खड्डा, सगळ्यात मोठा अड्डा, देशू दारूचा अड्डा खड्डा. अरे काय रचना आहे. उचली मामरी यांना रॅप सॉन्ग. अशी रॅप कन द्यायला पाहिजे. हे कसलं सॉन्ग. ही रचना. नाभी कमल सुंदर अति, तेथे विद्यात्याची उत्पत्ती. अमोल मला तू ग्रंथ दे, मला दाखवू दे कोण आहेत स्वामी. तू काढतो ग्रंथ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अरे वा. हे बघा,
नाभी कमल सुंदर अति, तेथे विद्या त्याची उत्पत्ती, आणि कीचराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै. पूर्ण विष्णू दत्त अवतार आहे, शंकाच नाही. प्रमाण आहे स्वामी चरित्र. मी काय माझ्या मनाने सांगू काय? कशाला बोलू? मला पाप आहे माझ्या मनाने बोललो तर. मला असं वाटतं, तू घरी जाऊन सांग. आमचे कीर्तन, मला असं वाटतं. अरे तुला काय वाटतं? तू बायको पोरांना सांग. मेल्या इड काय सांगतो? इथं ज्ञानोबा तुकोबाला शास्त्राला जे वाटतं तेच सांगायचं. हा, बाप्पाऱ्या नाही द्यायचं इथं. बाई मिळाल, आई नाही मिळणार. रडत होता बाबा. बाया रडत्या, माणसं रडत्या. आई आईच असते. काय बाई प्रवचन, बाय रडायच्या. काय बाई प्रवचन, असा बाबा नाही ना असं प्रवचन. रडत होता, ढस ढस रडायचा, रुमाला डोळे पुसायचा. त्या रुमालाला विक्स लावलेलं. ड्रामा, इमोशनल ब्लॅकमेलिंग करणारे आमचे सगळ्यात खतरनाक गुंड गै गै. आम्ही डायरेक्ट बोलतो म्हणून मला टोळीतून काढून टाकेल. ऊस टोळ्यांच्या टोळ्यावर अशा आमच्या टोळ्या. मरो जाओ, काय करायचं? फकीर रहे अपने मस्ती में, चाहे आग लग जाए बस्ती में. फकीर होके फिकीर करे, हो तो साला गदा है. फकीरानं फिकीर करू नये, मस्तीत राहावं पण शिस्तीत राहावं. व्यासपीठावर मला बसवलं, गळ्यात हार घालता, माझी पूजा करता. अरे माझी लायकी पाहिजे, नाही तर माझाच मायकण, माझंच ऐक. आला बाबा, गेला घेऊन पाकिट बाबा, उलाटला बाबा. तुम्ही जी दक्षिणा देणार आहे मला, काय करतो आम्ही त्याचं? दरवर्षी गरीबाच्या वस्तीत आम्ही कपडे घेऊन वाटतो त्याचे. हे काय माझ्या प्रपंचाला लागतं काय? ही देणगी तुम्ही लोक देणार आहे ना? विनियोग आहे त्याचा, कष्टाचा. 1 रुपयाचं चीज झालं पाहिजे. प्रपंचाला किती असलं तर कमीच आहे. हे सहकारी आहेत माझे, विचारा त्यांना. 4-4 टेम्पो मटेरियल असतं. गुजरातच्या बाउंड्री पर्यंत आम्ही जातो. कारण का? तळमळ वाटते त्यांच्याही घरी दिवाळी साजरी व्हावी. हा उद्देश आहे आमचा. आईची सेवा करा. आख्या बाया रडत होत्या. एक बाई हसत होती, नाचत होती. शेजारची म्हणली, ए पागल, अगं डोक्यावर पडली का तो डोक्यात फरक पडला? आख्या बाया रडू राहिल्या, तो बाबा रडतो कीर्तन करताना. आईचं महत्व सांगतो, तू नाचती हसती. ती म्हणली, मी बाबाच्या घरा शेजारी राहते. काळ तोंड्या म्हणे आईला खडा खडा शिव्या देतो. नीड म्हणतो आईची सेवा करा. असा हा नाही पाहिजे. तर आणि हल्ली पॅकिंगचा जमाना आहे, पॅकिंगचा. आत काय कोणी पाहतच नाही. साधन आहे का त्याची? अरे विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय मला घरी जाऊन झोपता येत नाही. साधन आहे ती, तर वाणीला ताकद आहे. नाही तर शब्द विरून जातात. या वाणीतनं शब्द तुमच्या हृदयात कानातून जाण्यासाठी विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान. असं आहे ते. एवढं काय सोपं नाहीये. बसून पहा म्हणजे कळलं. अवघड आहे. कृष्णार्पण. बोला श्री स्वामी समर्थ. परमपूज्य भगरी भगवान की जय. ऊर्जा आहे इथं, फार ऊर्जा येतं. मला फिलिंग आहे ते. इथं आलं का माझा स्वरच बदलतो. स्वर शिरोदय सासर. इथं आलं का माझी उजवी नाडी चालू होते, सूर्य नाडी. आणि जिथं सूर्य नाडी चालू होते समजायचं तिथं पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. अरे काय ताकद दिली ह्या जागाला बाबाने. नका येऊ दर्शनाला, पण संध्याकाळी झोपताना आणि सकाळी उठताना फक्त भगरी बाबांचं स्मरण करा. ताजा तवाना दिवस जाईल तुमचा. फार मनाचा भोळा देव आहे माझा, फार मनाचा भोळा आहे. काय हो काय सांगा ना. किती कडकडीत वैराग्य आहे, पण चेहऱ्यावरचं तेज पहा. ही विभूती आहे, ही अनुभूती आहे. इथं भगरी बाबाचे सेवेकरी आहे, इथं शंकर महाराजांचे सेवेकरी आहे, इथं स्वामींचे सेवेकरी आहे, इथं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे पदाधिकारी आहे, सेवक आहे. आणि एवढ्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम केला म्हणून मला अभिमान वाटतो ह्या लोकांचा. एवढे लोक एकत्र येऊन करणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एका कृपा छत्र छायाखाली बसवण्याचं सामर्थ्य भगरी बाबा सोडून कोणाकडेच नाही. हे त्यांचं सामर्थ्य.
आणि काहीतरी असेल माझं पूर्व पुण्य, म्हणून बाबांच्या दरबारात मला या ठिकाणी सेवेची संधी प्राप्त होतीये. बोला भगरी भगवान की. निघाले स्वामी, हिमालयात बसलेत. मिळालं खायला तर खावं, नाही तर बसून राहावं. लोकवस्ती आणि वनदोया दोन्ही जया सारखी. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करिताती. खेद अनंत मानती चित्ती चित्त वृत्ती वृत्ती द्विधा होय. ब्रह्मानंदी टाळी लागलेली बसले होते वटवृक्षाखाली हिमालयात. गाढ प्रदेश आहे आणि तिथं चीनच्या बाजूने आलेलं एक जोडपं. हिंदुस्थानात काही हिमालयात दुर्लभ असलेल्या वनस्पत्या मिळतात म्हणून त्याच्या शोधार्थ आले ते. चीनचं जोडपं होतं, नवीनच विवाह झालेला असेल आणि त्यांनी स्वामींना पाहून सुद्धा ते महाराजांच्या समोर एकदम थोड्या अंतरावर अश्लील चाळे करत होते. ते नवरा बायको परब्रह्माच्या समोर आहे. अरे काही लाजा. महाराजांनी नुसते डोळे उघडून पाहिलं, डोळे बंद केले. त्या बाईचा माणूस झाला आणि माणसाची बाई झाली. कळलं का तुम्हाला? लिंग भेद करून टाकला स्वामींनी. हा पृथ्वी तलावरला पहिला चमत्कार आहे, पहिला चमत्कार. आणि चमत्कार कशासाठी? नमस्कार नास्तिकांनी करण्यासाठी. ते चमत्कार करतात म्हणून देव नाहीच आहे, नास्तिकांसाठी, त्यांना वटणीवर आणण्यासाठी, त्यांना ठिकाण्यावर आणण्यासाठी. अरे माझ्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा चौकात उभा करायचं आणि म्हणायचं फक्त चला 10-10 रुपये टाका, रेड्याला बोलायला लावतो. काय कमी पडलं असतं सांगा. पण एकदाच बोलवला का गर्वद्विजांचा चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. एकदा चमत्कार. जड भिंत कधी चालते काय? चालवली. रेडा कधी बोलतो काय? रेड्याच्या पाठीवर. अरे त्या रेड्याचं नाव ज्ञानोबा आणि तुझ्या करंट्या बापाने तुझं नाव ज्ञानोबा ठेवलं, मग तू बोलतो. तो ज्ञानोबा नावाचा रेडा काय बोलत नाही? माऊली म्हणले का नाही बोलणार? हात ठेवला त्या रेड्यावर, बोलू लागला रेडा. हरि ओम व्यंकटेश वसुदेवा प्रदम्नो अतिविक्रमा संकर्षणो अनिरुद्धश्च शेषाद्रिपतिरेव जनार्दन पद्मनाभ वेंकटाचलवासिना स्रष्टकर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सला गोविंदो गोपति कृष्ण केशव गरुडध्वजा वराह. रेडा बोलतो, रेडा. जसाच्या तसं बोलून दाखवलं मी. मग मला सांगा, निर्बुद्ध असलेला रेडा जर त्यांच्या कृपेने बोलत असेल, तोंड असलेला माणूस बोलू शकत नाही काय? ही कृपा माऊलींची आहे. चमत्कार हा नास्तिकांनी नमस्कार करण्यासाठी आहे. घाबरले ते. ओ गॉड, ओ गॉड. महाराज म्हणले घ्या आता गॉड गॉड. फार विनोदी होते स्वामी. सगळं अंग हलायला लागलं, हसून हसू लागले स्वामी. पळत पळत गेले आणि त्यांच्या भाषेत बोलत होते. आईला लेकराची सगळीच भाषा कळते, पप्पाला नाही कळत. बरोबर ना? आई काय मम. बाप म्हणतो ए त्याला काय लागत दे ना. ती म्हणली तुम्ही तर जन्माच्या दिवशी लय पेढे वाटले होते ना, तुम्हाला नाही कळत काय? मला पोर झालं ना, मला तुला नाही झालं येड्या. नवमास उदरी पाळिले असं आहे ते. बापापेक्षा 9 महिने 9 दिवस अगोदर आईनं त्याला जाणलेलं आहे, पोटात ठेवलेलं आहे, मानलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. त्याला लागतं पाणी. कुठल्या डिक्शनरी मधला शब्द मम आहे, पण आई बरोबर त्याला मम म्हणजे पाणीच देते आणि ते पाणी पिऊन ऐक पाहून आनंदाने हसतं. हा असं माझं बाळ. आईला भाषा कळते आणि आईला सगळी लेकरं सारखीच असतात. चुकलं असेल, 2 लेकरं आहेत. आई एकाला थंडीमध्ये खारीक, खोबरं, डिंक, तूप, गुळाचा लाडू देते आणि मोठ्या पोराला आई
एरंडाचं तेल पाजते. ते 2-4 दिवसांनी म्हणले, मावशे काय काय रे, काय झालं मावशे काय? मम्मी याला लाडू देते आणि मला एरंडाचं तेल देते. एरंडाचं तेल पेलं का 2-4 वेळा जावं लागते. मग असा कसा काय, मी काही सावत्र आहे का? आई म्हणली, नाही बेटा, तुझं पोट बिघडलंय ना, ते साफ होईपर्यंत तुला घ्यावं लागेल. आणि एकदा पोट चांगलं झालं का तुला मी 2-2 लाडू देणार आहे. मग आईची काही चुकी आहे का? मग आई वाईट आहे का? बोला ना आता. कुपुत्राणे भावी परी कुमाता नच जगी दिसे. दुर्गा सप्तशतीतलं आहे. आईच्या पोटी वाईट मुलं जन्माला येतील, आई वाईट नसतेच, भेदच नाही तिच्याकडं. नटखट यावे शुद्ध होऊन या जावे, कोणी यावं आणि आशीर्वाद प्राप्त करावे. पापी जर आला तर भगरी बाबांनी कधी दूर लोटलंय का त्याला? आणि पुण्यवान आला तर ये माझा आहे म्हणलंय का कधी? नाही हो. आईचं हृदय, आईचं हृदय. पण नास्तिकांना दंड देण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. कलियुग हे. माफ करा आम्हाला, आमचं चुकलं. महाराज म्हणले, इथं जर परत फिरकले ना, लाज नाही वाटत? चुकलं ना, ठीक आहे, तथास्तु. पुन्हा त्या बाईची बाई झाली, माणसाचा माणूस झाला. अखंड मरेपर्यंत त्यांनी जप केला स्वामींचा. परदेशातले लोक, चीन मधले बसले हिमालयात. महाराज पशु पक्ष्यांवर कृपा करतायत. एक हरणी चरत चरत तिथं आली, स्वामीं पुढे जाऊन बसली. डोळ्यात पाणी आलं तिच्या. जनावरांना सुद्धा कळतं, बोलता नाही येत. महाराज जवळ गेले, डॉक्टर हात फिरवला. रडू नको, मला माहिती आहे तुझं लेकरू हरवलंय. सगळे रस्ते आमच्याकडेच येऊन मिळतात. थांब थोडा वेळ. ते पाडस तिथंच पळत आलं. अजून का रडते? थांब ना. त्याचा बाप सुद्धा इथे येईल, तिचा पती हरण सुद्धा तिथं आलं. हरणी, हरण आणि पाडस. असं हात फिरून म्हणत होते, चुकले तुम्ही मागच्या जन्मात. मी नरसिंह सरस्वती होते. ती हरण, हरणी आणि पाडस असं पाहतंय स्वामींकडं. ही भाषा एकमेकांना कळते बरोबर. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. सगळे जीव त्याचेच अंश आहेत. तो कसा दूर करील? नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या वीण प्रार्थू कुणाला. रडू नको. मागच्या जन्मात तुम्ही धनाढ्य होते, दोघं नवरा बायको. भगरी बाबा सारख्या एका साधूची अवहेलना केली तुम्ही. दारात आल्यानंतर त्याला निर्मुख पटवलं. माज होता तुम्हाला धनाचा, म्हणून हरीण झाला. बघा तुमच्या कर्माची. हे महाराज बोलले. शेवटी स्वामींना दया आली. डोक्यावर हात फिरवला. काळजी नका करू, पण काहीतरी पूर्व पुण्य आहे तुमची. आता मुक्त व्हाल. पण झालं काय? ते हरणाचं पिलू कुठं गेलं कालांतराने कळलंच नाही. आणि तिच्या नवऱ्याला वाघाने खाल्लं. मुक्त झाले ते. राहिली हरिणी एकटीच. पण योग असा झाला, त्या हरणीच्या पाठीमाग एक दिवस शिकारी लागला बंदूक घेऊन. आणि त्या हरणीला पक्की खात्री होती, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जनावरांना देव कळला हो. पशु पक्ष्यांना देव कळाला हो. बेजुबान आहेत, त्यांना स्वामी लीला कळाली. माणसांना नाही कळत. तिला माहित होत
माझे प्रभू स्वामी आहेत. ती शोधत पळत पळत आली आणि तो शिकारी मागे नेमके स्वामी तिथंच बसलेले 8 दिवसापूर्वी जे भेटले होते. पटकन गेली स्वामींच्या माग लपली. अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझा वीण प्रार्थू कुणाला. कोणी नाही मला, आता तुमचाच आधार आहे. शिकारीवर म्हणला, ओ बाबा बाजूला गाडा दे हरणीला. महाराज एक नाही दोन नाही. शिव हर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हम गया नहीं, जिंदा है. कोणालाच काहीच कळत नव्हतं. कोड्यातलं बोलला. आणि थोडं थोडं मी उकलणार आहे उद्या परवा तेरवा. शेवटच्या दिवशी अर्धा तास आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. ज्यांचा अर्जंट प्रश्न आहे त्यांनी लिहून ठेवायचा. कथेच्या वेळेला चिठ्ठ्या जमा करायच्या. शक्य झालं त्यांच्या प्रश्नाची उत्तर देऊयात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम भगरी भगवान की जय. ऐका, महाराज काहीच नाही, म्हणजे प्रतिक्रियाच नाही. बाबा हरणीला बाजूला काढा नाही तर मरायला तयार व्हा. कोणाला म्हणतो? जन्म मृत्यूची या लाटी, ज्याच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे. झळंबती या सृष्टी, ते देखो निया पोटी ऐसे जहाले. म्हणून गा पांडवा, मूर्तीची या मेळवा, तयांची या गावा. मी धावत आलो 10 वाजले. काय करायचं आता? आताची सुरुवात झाली, संपली व्याज नाही होत हे पूर्ण. पण ते काय नाही काय, असं एक राजा होता, अशी नाही कथा होत. अशी त्याच्यात अंतरंगात उतरून करावी लागते तर ती इथं पोहोचते. नाही तर चर्चा होईल, काहीच कळत नाही. परत कधी सांगूच नका, असं नको व्हायला. पोहोचा तिथपर्यंत पोहोचा. आणि ऐकता ऐकता वास्तविक जीवनाशी स्पर्श करून आपल्या मनाची अवस्था कुठपर्यंत आहे ती बघा. कुठल्या कॅटेगरीत आपण बसतोय त्या कथेच्या शोधा. आत्मपरीक्षण करा. अंतरंगाला आरसा दाखवा. कुठं सुधारणा झाली पाहिजे. आपलं नेमकं भक्ती करताना श्रद्धा कमी आहे, विश्वास कमी आहे, निष्ठा कमी आहे, नामस्मरण कमी आहे, सद्गुरूला आपण शरणांगतीमध्ये कमी पडतोय. हे ऐकता ऐकता कन्सेप्ट क्लिअर करा. 7 दिवसामध्ये आउटपुट काहीतरी येऊ द्याच. नको मला हजारो लोक, नको मला लाखो लोक. 100 लोकांनी जरी हे घेतलं मनापासून, सार्थक झालं आपलं. तर ते 100 लोक करोडो लोकांना घडवतील ना. दिव्याने दिवा लावायचा, ज्योतीने ज्योत पेटवायची. त्याने काय केलं माहितीये का? हवेत गोळीबार केला बंदुकीचा. महाराज घाबरल म्हणून. स्वामी येते. बाबा अजूनही सांगतो, बाजूला व्हा. हरणी, तुमची माझी दुश्मनी नाहीये, कशाला मरता? त्याने अशी बंदूक ताणली. महाराजांनी जवळ 2 असे खडे होते दगडाचे, असे उचलून त्याच्या दिशेने फेकले. कोणाच्या? त्या शिकाऱ्याच्या दिशेने. ते बंदुकी सहित मूर्तीत झालं. हालं ना का डोलं ना. सकाळची दुपार, दुपारची सायंकाळ झाली तरी ते तसंच. त्या हरणीच्या डोक्यावर हात फिरवला. हे बघ, 2दा वाचवलं तुला. आता मी जरी नसलो तर फक्त माझा महिमा याद कर, माझं स्मरण कर. आणि माझं स्मरण केलं मी सर्वतोपरी भक्ताचं रक्षण करतो. त्या हरणीला स्वामी सांगताय, जा आता. ती हरणी निघाली. महाराजही उठले, कमरेवर हात ठेवले. जणू पांडुरंगच दिसत होता पंढरपूरचा. दया आली हो. कोणाची? गेले त्याच्या डोक्यावर हात ठेवला. बंदूक खाली आली. म्हणले, मला नव्हतं माहिती तुम्ही चमत्कारी पुरुष आहात.
त्याला मेलेला फक्त चमत्कारच दिसला, देव नाही दिसला. देव दिसायला श्रद्धा लागते. बंदुकीच्या गोळीवर काय सगळं सगळं जिंकता येतं काय? अरे कुणाची शक्ती? त्याने जाणलं पण मानलं नाही. महाराज आजपासून शिकार नाही, काहीच नाही, मी खाणारच नाही. महाराज म्हणले गाडला. एवढं झालं तरी पुष्कळ झालं ना. मांसाहाराचा अधिकार पशूंना नाही, माणसाला थोडी आहे. मग ह्या लिलेत महाराजांनी काय सांगितलं? अरे नका रे मारू बेजान बेजुबान असलेल्या जनावरांना. अरे कापता कापता, काही भाजी चिरता चिरता बोट कापलं, काम करता करता बोट कापलं, गुदगुल्या होता का रे? नाही. मग यांना मारता तुम्ही, किती रे त्रास होत असेल? अरे तुमचा जसा जीव तसा त्यांचा जीव आहे, नका रे शिकार करू. पश्चाताप झाला, महाराज गेला निघून. 2 महिन्यानंतर तीच हरिणी, एक शिकारी परत. शिकारी भरपूर असतात. पुन्हा ती त्याच जागेवर आली, पण तिचं स्वामी नव्हतेच. आता स्वामी नाही, माझ्या मागे शिकारी लागला. आता मी निघून जाते, पण पुढं पाहिलं 1000 फूट खाली खोल दरी आहे. काय करू आता? माग शिकारी आहे, पुढं दरी आहे. माझ्या डाव्या बाजूला पळते तर तिथं वाघ आहे. पुढं मरण आहे, मागं मरून आहे, डावीकडे मरण आहे. उजवीकडे पळते, जीव वाचवते तर वणवा लागलाय, तिकून आग येते. ऐका नाही चारी बाजूने मरण. आता ऐका स्वामी सेवा आणि स्वामींची लीला. कोण म्हणतो सद्गुरूची कृपा नाही? जाणा आणि माना सुद्धा. तीच हरणी, तिसरा अनुभव आहे हरणीचा. अरे माणसांवर उपकार केले रे, पशु पक्ष्यांवरती उपकार स्वामींचे. काय अलौकिक लीला हिमालयामधल्या. हिमालयातल्या लीला सांगायला 21 दिवस 3-3 तास बोललं तरी कमी आहे. नुसत्या हिमालयातल्या लीला किती मोठी जाडी आहे. आत्ताशी फक्त हे सांगतोय आणि याचा फक्त पहिलाच अध्याय चालू आहे. आता हे सांगायला मी जगल का तवर? म्हणजे किती दिवस जातील असं मला म्हणायचं. एवढं मोठं आहे ते लीलामृत. हे लीलामृत आहे आणि अमृत हे जीवनदान देतं, अमर करतं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला ते आमचे दादा ते बोलले थोडस 1 मिनिट अजून चालू द्या म्हणून, नाही तर 10ला झाली. आता झाकीची तयारी. स्वामी येणार आहेत ना, बघायचे ना स्वामी. मस्त गोतवाळा येतोय स्वामींच्या दर्शनासाठी. ऐका, ती हरिणी मनातली मनात स्वामींचं भजन जप करते. म्हणता, मला दे ग आसरा तुझ पाय, श्री स्वामी समर्थ आई. मला दे ग आसरा तुझ पाय, श्री स्वामी समर्थ आई. श्री स्वामी समर्थ आई, श्री स्वामी समर्थ आई. मला दे ग आसरा तुझ पाय, श्री स्वामी समर्थ आई. तुझ तारीशी आजड जीवा, तव चरणी मनाला विसावा. तुझ तारीशी आजड जीवा, तव चरणी मनाला विसावा. प्रेम पाना तुझ्यात ठाई, प्रेम पाना तुझ्यात ठाई. श्री स्वामी समर्थ आई. मला दे ग आसरा तुझ पायी, श्री स्वामी समर्थ आई. मला दे ग आसरा तुझ पायी,
स्वामी समर्थ वा वा थोडे परेने रे वेल टायमिंग छान छान पहा बरं कमी वेळात 20-20 कमी बोला जास्त रंग मला आसरा द्या स्वामी आता आता तुम्ही नाहीये पण मला खात्री आहे तुम्ही वाचवाल मला इतकी निश्चिंती पाहिजे आणि निष्ठा असली का माणूस घाबरत नाही घाबरतो कोण ज्याची निष्ठा डळमळीत आहे निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर शिकाऱ्याने बंदूक ताणली समोर वाघ आहे दरड इकडे आहे अग्नी इकडून लागली आता करायचं काय वाघ तयार आहे शिकारी तयार आहे काय करू शिकाऱ्याने बंदूक ताणली पण योग असा झाला का बंदुकीला गोळी सोडायची वेळ आणि अचानक जोरात वीज कडाडली वीज कडाडल्यामुळं ते आवाजानं घाबरलं हरणीला गोळी लागण्याच्या ऐवजी समोरच्या वाघाच्याच गोळी बसली आता गोळी एकच होती पण विजा 2-4 कडाडल्या असं आहे ते एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी वेल टायमिंग त्याची गोळी संपली ते म्हणलं आता गेली आणि वाघ मेला आता 2 संकट कमी झाले शिकारी गेला आणि वाघ पण मेला 2 संकट कमी झाले पण आता 10 बाजूनी संकट आलं कारण त्या अग्नीने त्या हरणीला वेढलं आता नाही जगू शकत पण सांगू विजा कडडल्या ढगावर ढग आदळले सोसाट्याचा वारा आला आणि इतका पाऊस चालू झाला तो अग्नी पण विझून गेला याला स्वामी कृपा म्हणतात आणि ती स्वामी कृपा करण्यासाठी स्वामींचं आगमन याची देही याची डोळा आत्ताच होत आहे बघा स्वामी राज कसे येत आहेत चला छानसं भजन घ्या बर स्वामींच्या दर्शनाला पशु पक्षी गरीब श्रीमंत सगळेच येत होते मालोरजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे ज्ञानी असलेला मालोजी राजा आमच्या अक्कलकोट मध्ये दत्तावतारी स्वामी आलेत चला दर्शनाला जाऊया राजा आणि राणी आपल्या लाव्या जमा सहित स्वामींच्या दर्शनाला येत आहेत कारण राजाधिराज योगीराज आहेत ते असे कित्येक राजे त्यांनी बनवलेत कित्येक राजे देशोधडीला नेले स्वामींच्या दर्शनाला मालोजी राजे सपत्नीक येत आहेत जोरदार टाळ्यांनी स्वागत स्वामी राजांचं आणि राजांचं मालोजी राजे सगळा मान अभिमान सोडून राजा प्रजा राणी आपलं सगळं वैभव सोडून वैराग्य मूर्ती तेजस्वी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला सगळं वैभव सोडून अक्कलकोटच्या पंचकृषीमध्ये स्वामींचा मुक्त संचार आहे चला या जाऊया खूप कीर्ती ऐकली स्वामींची सगळे सांगतात दिव्य पुरुष आहे दत्तावतारी आहे विलक्षण तेज आहे मालोजी राजांनी
लोकांकडून ऐकलेली महाराजांची स्तुती डोक्यामध्ये साठवून आपल्या राणीसहित महाराजांच्या दर्शनासाठी येणं केलं. आरतीची तयारी करायची. महाराज आसनस्थ होत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम पूज्य भगरी भगवान की जय. महाराज जी, आपण काही संवाद साधाल थोडासा? मी महाराजांना विनंती करतो, त्यांनी पूर्ण कथा पूर्ण वेळ या ठिकाणी समर्पित करून एवढ्या धावपळीच्या याच्यामध्ये आपल्याला वेळ दिला. एकदा जोरदार टाळ्या स्वामीजींसाठी वाजूया. ते बाबांचे निस्सीम कट्टर आणि हाडाचे भक्त आहेत. हा, मी महाराजांना विनंती करतो आपण शुभ आशीर्वाद द्यावे. शांततेचं सहकार्य. आरतीच्या तयारीपर्यंत महाराजांचं मार्गदर्शन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ माऊली. सांगायला अतिशय गुरुजी आनंद होईल. आपण एकाच पंथातले आहोत आणि सन 1989 आम्ही स्वामी समर्थ सेवेला लागलो. गुरु माऊली हे प्रथम गुरु माझे. आमचे वडील माऊलींबरोबर आपण ओळखत असाल, प्रश्नोत्तर करायचे. त्यांचं चौधरी काका नावाने प्रसिद्ध होते आणि ते त्र्यंबकेश्वर गुरुकुल प्रकल्प उभारणीमध्ये आम्हाला माऊलींनी जबाबदारी सोपवली होती. नाशिक येथे डोंगरी वसतिगृहामध्ये आशा भोसले यांचा संगीतमय कार्यक्रमाचं नियोजन आमच्याकडे दिलं होतं माऊलींनी. त्याच्यानंतर हळूहळू नाथपंथाकडे खेचला गेलो. माऊलींनीसुद्धा परमिशन दिली होती आणि नाथपंथी दुसरे गुरु झाले. त्याच्यानंतर गेल्या मे महिन्यामध्ये आम्ही अस्वस्थ झालो. प्रत्यक्ष हे सांगायला हरकत नाही. आता हे व्यासपीठ ते आहे म्हणून आम्ही हे सांगतो, नाही तर हे सांगायला परमिशन नाही. 9ही नाथांनी दृष्टांत देऊन आम्ही छोड दो सब. आणि त्याही नंतर आम्ही म्हटलं की आम्ही जसं महाराज कथा सांगतात, मणी वसे तसे त्यांनी सांगितलं की स्वप्नी दिसे, त्याप्रमाणे आम्ही ते टाळलं. आणि नंतर पुन्हा आम्हाला नीलपर्वतच्या समाधी, जी जिवंत समाधी आहे, त्यातून आम्हाला आदेश झाले, आता हा संसार सोडा. अजूनही ग्रस्ती आहे. आणि असं केल्यानंतर आम्ही अखिल भारतीय आखाडा परिषदेचे जे हरिगिरीजी महाराज आहे हरिद्वारचे, त्यांनी आम्हाला 24 मेला दीक्षा दिली आणि आम्ही संन्यास आश्रम स्वीकारला. तत्पूर्वी आम्ही जे नाथपंथी गुरु होते ते भगरी महाराजांचे शिष्य होते आणि त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन आजही आम्ही दत्ताश्रम श्री क्षेत्र आहेरगाव येथून दरवर्षी आपली इथे पालखी येत असते भगरी महाराजांची. आणि अनुभूती सांगायची, जर महाराजांनी त्या मातेचा थोडक्यात आपल्याला नृसिंह सरस्वती महाराजांचा तिच्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला होता आणि त्यांनी महाराजांना दम दिला होता, तुझी इज्जत जाईल, आमचं काही जाणार नाही, तुझी वाहावा होईल म्हणे. तसाच काहीसा 2021 साली महाराजांची माफी म्हणून तो अनुभव आपल्याला सांगतो आणि नंतर आपण आरती घेऊ. 1-2 मिनटात सांगेल. माझा नातू होता आणि त्याच्या 2 कप्पे असतात आपल्या रक्तामध्ये, हृदयामध्ये, रक्ताभिसरणामध्ये अशुद्ध शुद्ध रक्त, त्याला होल होतं आणि त्याला दम लागायचा. असं करताना आम्ही सांगितलं की याचं ऑपरेट करावं लागेल. आणि डॉक्टर जेव्हा
आपण मुंबईला त्याचं ऑपरेट केलं आणि मला आमचे व्याही म्हणायचे तुम्ही तिथे चला. महाराजांनी सांगितलं आपण मागणं कोणाकडं मागायचं, तर महाराजांकडं मागायचं. म्हटलं मी तिथे येऊन दवाखान्याच्या पायरीवर बसल त्यापेक्षा स्वामीन महाराजांसमोर मला बसू द्या, माझ्या माऊलीकडे मला माझं दुःख सांगू द्या. कारण क्रिटिकल ऑपरेशन होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेट झाल्यानंतर की आता माझं काम संपलं, त्यांचं काम चालू झालं. असं सांगितल्यानंतर महाराजांना म्हटलं गेल्या 30 वर्षापासून तुमची सेवा करतो मी, माझ्या स्वतःसाठी काही मागितलं नाही, सगळं काही जे मागितलं ते जगकल्याणासाठी मागितलं. आणि महाराजांकडं कधीही हा बोट केला नाही, पहिल्यांदा केला. जर माझ्या नाताला काही झालं तर मला सोडणार नाही. आणि योगायोग असा की ते डॉक्टर शौच होते, पूर्ण रुद्राक्षमाळा घालून ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि म्हणाले आपके पीछे कोई तो भी है, नहीं तो ये इम्पॉसिबल था. जय गुरुदेव. धन्यवाद महाराज. आपण आपल्या मुखारविंदातून भगरी बाबांचा, आपल्या सद्गुरांचा दिव्य अनुभव सांगितला आणि गुरुचरित्रामध्ये ज्या लीला कथा घडत होत्या त्या आजही बाबांच्या सेवेकऱ्यांसाठी अनुभूती म्हणून अजूनही घडत आहेत. म्हणून मैं गया नहीं मैं जिंदा हूँ. अजून गुरुचरित्र जगतं. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. वेळात वेळ काढून ते पूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मी विनंती करतो आपण आरतीसाठी उभं राहावं. आरतीचे यजमान जे असतील त्यांनी व्यासपीठाजवळ स्वामींसमोर